जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, यूट्यूबवरती व्हिडिओज नेमके कशामुळे व्हायरल होतात हेच आपल्या सगळ्यांना माहिती नसतं, त्यामुळे आपले व्हिडिओज व्हायरल होत नाहीत. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपल्या चॅनलवरची व्हिडिओज आपण कशाप्रकारे व्हायरल करू शकतो, त्यासाठी नेमकं आपल्याला काम कशाप्रकारे करायला पाहिजे, कशा प्रकारचे व्हिडिओज अपलोड करायला पाहिजे आणि यूट्यूबचा जो अल्गोरिदम असतो त्यामध्ये आपण कशाप्रकारे बसावं लागतं, जेणेकरून यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये जर आपण आलो तर आपला व्हिडिओ देखील 100% व्हायरल होणार आहे. आणि मित्रांनो, या सगळ्या सिक्रेट ज्या गोष्टी आहेत ह्याच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ऐकायला, शिकायला, बघायला भेटणार आहेत. सो मित्रांनो, व्हिडिओ कंप्लीट बघा. त्याआधी आपल्या चॅनलवरचे देखील मी तुम्हाला सांगतो 5 लाख, 2 लाख, 3 लाख असे व्हिडिओज व्हायरल जात असतात. सो मित्रांनो, त्यामध्ये मी काय ट्रिक लावत असतो किंवा कशा प्रकारचे व्हिडिओज बनवल्यानंतर व्हायरल होतात हे मला मागच्या 5-6 वर्षापासून जर बघितले तर अनुभवातून समजलेलं आहे. सो मित्रांनो, आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की तुम्ही तुमच्या चॅनलवरचे व्हिडिओज नेमके कशा प्रकारे व्हायरल करू शकता, जेणेकरून हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्ही कंप्लीट बघितला तर मी गॅरंटी देऊन सांगतो की तुमच्या चॅनलवरती देखील व्हिडिओज जे आहेत ते व्हायरल व्हायला चालू होतील, त्यांना चांगल्या प्रकारे व्ह्यूज यायला चालू होतील. आता मित्रांनो, हे सगळे व्हिडिओ व्हायरल होण्यामागची कारणं काय आहेत तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग आहे. या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करायचं आहे. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, हा व्हिडिओ संपत आल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे ते कमेंट करून देखील नक्की सांगायचं. मी सगळ्यांच्या कमेंट वाचत असतो. तर चला मित्रांनो, जरा हे नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा, आपल्याला नेमकं माहितीच नसतं की आपण आपल्या व्हिडिओवरती काम कसं करायला पाहिजे जेणेकरून आपले व्हिडिओ व्हायरल होतील. आता एक गोष्ट अशी असते की बाबा एखादी गोष्ट आपल्याला माहितीच नसेल तर त्या गोष्टीला आपण कधी शिकण्याचा ट्राय करत नाही आणि शिकण्याचा ट्राय न केल्यामुळे आपल्याला ती गोष्ट मिळत नाही. सेम यूट्यूबचं तसंच आहे. आपल्याला माहितीच नसतं की आपले व्हिडिओज कशामुळे व्हायरल होतात, व्हिडिओवरती काय करायला पाहिजे आणि मित्रांनो आपण ते करत नाही आणि आपण ते शोधायला पण बघत नाही. आपण आपले फक्त एवढंच माहिती असतं कन्सिस्टन्सीने व्हिडिओ अपलोड करत राहणे, डेली व्हिडिओ अपलोड करत राहणे. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आता मी हे बोलतोय पण मित्रांनो हे बोलणं गरजेचं आहे, कारण याचा चुकीचा अर्थ कोणी घेऊ नका. एक असतं गाढवासारखं काम करणं आणि एक असतं स्मार्ट वर्क करणं. मित्रांनो, तुम्ही गाढवासारखं काम म्हणजे काय, तर तुम्ही फक्त व्हिडिओ बनवायचं काम करताय आणि फक्त नशिबावरती सोडून देताय. पण मित्रांनो, यूट्यूब हा नशिबाचा गेम नाही. मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे. प्रत्येकजण यामुळेच म्हणत असतो की यूट्यूब हा लकचा गेम आहे, प्रत्येकाच्या नशिबात नसतं यूट्यूबर होणं. पण मित्रांनो, अजिबात तसं नाही आहे. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने काम केलं आणि योग्य स्मार्ट ट्रिकने काम केलं तर निश्चितच यूट्यूब हा लकचा गेम नाही, तर तुमच्या नशिबाचा पण गेम नाही, तर तुमच्या स्मार्ट वर्कचा गेम आहे. आणि त्यामुळेच तुम्ही जे आहे ते यूट्यूबवरती जास्त काळ टिकून राहू शकता, यूट्यूबवरून चांगल्या प्रकारे अर्निंग जनरेट करू शकता. सो मित्रांनो, त्यासाठी आपण बघणार आहे की कशा प्रकारे आपण यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करायला पाहिजेत. पण त्याआधी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो आपल्या यूट्यूब मास्टर कोर्सबद्दल. कारण मित्रांनो, या कोर्समध्ये जेवढ्या लोकांनी कोर्स घेतलेला आहे त्यांना देखील असंच वाटत होतं की यूट्यूब जे आहे ते लकचा गेम आहे. पण मित्रांनो, जेव्हा त्यांनी कोर्स घेतला तेव्हा त्यांना समजलं की यूट्यूब हा आपल्या हार्ड वर्क नाही तर स्मार्ट वर्कचा गेम आहे. आणि ते तशा प्रकारे यूट्यूबवरती काम करून बऱ्याच लोकांनी चॅनल आपले मॉनिटाईज करून घेतले आणि बऱ्याच लोकांनी जे आहे ते यूट्यूबवरून अर्निंग करायला पण चालू केलेलं आहे. मित्रांनो, हाच कोर्स तुम्हाला देखील घ्यायचा असेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरून तुम्ही हा कोर्स घेऊ शकता. कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला यूट्यूबबद्दल सगळी माहिती तर मिळेलच, पण मित्रांनो त्यातून पण तुमच्या चॅनलवरती जर काही प्रॉब्लेम झाले, काही शंका आल्या तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओज बनवताना किंवा अपलोड करताना काही पण शंका आल्या तर तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअपवरती विचारू शकता. तिथे तुमच्या प्रत्येक शंकेचं समाधान केलं जातं. सो मित्रांनो, कोर्सबद्दल जास्त नको बोलायला, आपण आपल्या टॉपिककडे वळूया. पण कोर्स नक्की घ्या सगळ्यांनी, कारण यातून प्रत्येकाचा फायदा नक्की होणार आहे. सो मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट बघा, आपल्याला यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करताना कुठल्या गोष्टी करायच्या. तर पहिली गोष्ट, जोपर्यंत तुमच्या व्हिडिओची मार्केटमध्ये डिमांड नाही तोपर्यंत तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येणार नाहीत. ही पहिली गोष्ट आहे. मग आपल्याला काय करायचं, व्हिडिओ बनवतानाच मार्केटमध्ये सध्या कशाची डिमांड आहे त्यावरती व्हिडिओज बनवायचे आहेत. आता डिमांड शोधायची कशी, तर मित्रांनो बघा, आपण कुठल्याही कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवत असूया. आता मी या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवतो, मला माहिती आहे नवीन वर्षावरती सगळ्यात डिमांडेड टॉपिक कुठला असतो, तर यूट्यूबवरती चॅनल कसा बनवायचा. कारण प्रत्येकजण काय करतं, नवीन वर्षामध्ये यूट्यूब चॅनल बनवून चांगल्या पद्धतीने काम करूया असं प्रत्येकाला वाटतं. सो त्यामुळे ते शोधतात की नवीन यूट्यूबवरती नवीन चॅनल कशा प्रकारे बनवायचा. तर मी जर समजा बनवला व्हिडिओ की यूट्यूबवरती चॅनल कसा बनवायचा. आता ऑलरेडी माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, त्याला जवळपास माझ्या मते 2-2.5 लाख तर व्ह्यूज असतील त्या व्हिडिओला, कारण तो डिमांडेड टॉपिक आहे आणि तो सर्चेबल टॉपिक आहे.
ठीक आहे. तर पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आली, तुम्हाला मार्केटमध्ये डिमांड कशाची आहे सध्या, त्या डिमांडला धरून तुम्ही जर व्हिडिओज बनवला आणि सर्चेबल टॉपिक बनवला, म्हणजे डिमांड आहे म्हणजे सर्च होणारच आहे, तर डिमांडेड टॉपिकवरती जर तुम्ही व्हिडिओ बनवला तर तुमचा व्हिडिओ सर्चला येण्याचे चान्सेस जास्त असतात. जरी सर्चला नाही आला तर ब्राउज फीचरमधून तुम्हाला व्ह्यूज येणं चालू राहतं. सो मित्रांनो, काय करायचं, सगळ्यात गोष्ट पहिली तर डिमांडेड टॉपिक शोधायचे आपल्या कॅटेगरीमधले आणि त्यावरती व्हिडिओज बनवणं चालू करायचं आहे. आता मित्रांनो बघा, तुम्हाला डिमांड समजली, तुम्ही व्हिडिओ बनवला. आता व्हिडिओ बनवताना कसा बनवायचा, कारण व्हिडिओ बनवला आणि अपलोड केला म्हणजे व्हायरल झाला असं नाही, आणि सगळेच व्हिडिओ व्हायरल होतात असं पण नाही. कुठला तर क्वचित व्हिडिओ व्हायरल होतो. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, फॉर एक्झाम्पल आपण व्हिडिओ बनवताना काय करायचं, व्हिडिओच्या सुरुवातीच्या 10 ते 15 सेकंदातच आपल्याला अशी काहीतरी हुक द्यायची व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ कंप्लीट बघितला पाहिजे, म्हणजे तुमच्या ऑडियन्सने व्हिडिओ कंप्लीट बघितला पाहिजे. जसं की या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला हुक दिली होती की तुम्हाला जर यूट्यूबवरती तुमचा व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर आज जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं तर आणि तरच तुम्हाला जे आहे ते चांगल्या प्रकारे व्ह्यूज येणार. आता तुमच्या मनात काय झालं की या व्हिडिओमध्ये आपल्याला काहीतरी असं शिकायला भेटेल जेणेकरून आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज चांगले येतील, व्हिडिओ आपले व्हायरल होतील. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ तिथून पुढं बघाल. आता 1 मिनिटामध्ये जास्त बोरिंग पार्ट नाही बनवायचा, तर तुम्हाला जेवढं काही तुमच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्याचा सारांश तुम्ही पहिल्या 1 मिनिटामध्ये सांगायचा की या व्हिडिओमध्ये तुम्हाला या गोष्टी मी सांगेन जेणेकरून तुमच्या व्हिडिओना व्हायरल होता येईल, व्हायरल होऊ शकतात तुमचे व्हिडिओ. असं पहिल्या 30-15 सेकंदावरती तुमच्या व्हिडिओचं जे आहे ते सुरुवातीची हुक जी आहे त्यावरती ठरतं की तुमचं ऑडियन्स व्हिडिओ पूर्ण बघणार आहे की मध्येच सोडून जाणार आहे. नंतर पुढच्या 15-20 सेकंदात असं समजतं तुमच्या ऑडियन्सला की या व्हिडिओमधून काहीतरी आपल्याला शिकायला भेटणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, मग तुमच्या व्हिडिओचं इंट्रोडक्शन करा थोडंसं आणि व्हिडिओ चालू करा, जसं मी चालू केला. आता मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला समजलं की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय समजणार आहे आणि काय शिकायला भेटणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघत आला. आता मित्रांनो, त्यात पहिला पॉईंट पण मी मगाशी सांगितला, तर दुसरा पॉईंट सांगत आहे की हुक बद्दल. आता हुक पण तुम्हाला समजले की तुमच्या ऑडियन्सला व्हिडिओवरती रोखून ठेवण्यासाठी तुम्हाला पहिल्या 15 सेकंदात खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल. तिथून पुढे थोडी जास्त आणखी मेहनत घ्यावी लागेल, कारण 15 सेकंद बघितला म्हणजे झालं नाही, तर पुढचा 1 मिनिटापर्यंत व्हिडिओ बघितला पाहिजे ऑडियन्सने. आणि 1 मिनिटापर्यंत व्हिडिओ मित्रांनो बघितला तर नंतर त्यांना समजते की बाबा 1 मिनिट बघितलं, अजून थोडा बघूया, तर पुढचा थोडा पार्ट बोरिंग असला तर चालेल. पण तिथून पुढे परत एकदा जेव्हा ऑडियन्सला वाटेल की व्हिडिओमध्ये काही इंटरेस्टेड नाही, तेव्हा सोडून जाण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा मित्रांनो तुम्हाला दुसरा पॉईंट बोलायचा आहे. ठीक आहे, जसं की मी केलं की पहिले थोडासा माझा बोरिंग पार्ट काय होता कोर्सबद्दल, त्यानंतर मी काय सांगितलं की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज बनवले पाहिजे, डिमांड वगैरे ओळखली पाहिजे. नंतर मी काय सांगितलं, हा दुसरा पॉईंट सांगितला हुकबद्दल. आता मित्रांनो, हुक झाली सगळी, व्हिडिओ तुम्हाला डिमांड समजली, हुक समजली. आता व्हिडिओ तुमचा लोकांसमोर जायला चालू होईल. आता लोकांसमोर गेल्यानंतर काय होतं, यूट्यूबला तर समजलं की तुमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी खास आहे जेणेकरून पहिला 1 मिनिट लोक बघतायत, तर यूट्यूब तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन जास्तीत जास्त लोकांसमोर पाठवायला चालू करतं. आता लोकांसमोर व्हिडिओ पाठवला तर लोक बघणार आहेत का, तर नाही. पण केव्हा बघतील, जेव्हा तुमच्या व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल एकदम अट्रॅक्टिव्ह असेल. आता मित्रांनो, तुम्ही जर समजा यूट्यूब चॅनल कसा बनवायचा हे जर नुसतं सिम्पली टाकलं यूट्यूबवरती तर कुणीच बघणार नाही. पण तुम्ही जर टाकलं की अशा प्रकारे या 10 सिक्रेट सेटिंगसोबत तुम्ही यूट्यूब चॅनल बनवा, तुमचा चॅनल 1 महिन्यात ग्रो होईल, असं जर टाकलं तर 100% मित्रांनो त्या व्हिडिओवरती लोक क्लिक करणार, कारण तुम्ही त्या व्हिडिओवरती थोडीफार गॅरंटी दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे काय थोडक्यात, तर आपल्या थंबनेलवरती थोडीफार लोकांना गॅरंटी दिसली पाहिजे. तुम्ही जर टाकलं अशा प्रकारची रेसिपी तुम्ही बनवल्यानंतर तुम्ही एकदम खुश व्हाल, तर लोकांना गॅरंटी काय वाटली की आपण ही रेसिपी बनवल्यानंतर आपण खुश होणार आहे. मग खुश होणार आहे म्हणल्यावर ते व्हिडिओवरती येतात. पहिले तुम्ही जे सांगितलेलं मी तुम्हाला तसं पहिले 1 मिनिटापर्यंत तुम्ही रोखून ठेवायचं. तर अशा प्रकारे मित्रांनो काय होतं की तुमच्या थंबनेलचे इम्प्रेशन जास्त लोकांसमोर जातात. थंबनेल चांगले असल्यामुळे लोक व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला व्ह्यूज पण येतात. आता मित्रांनो, हे ठराविक काळापर्यंत होतं. तुम्हाला वाटत असेल की असं केलं तर व्ह्यूज चांगले येतील, पण मित्रांनो तसं मुळीच नाही. तुम्हाला आणखीन एका गोष्टीची खूप जास्त प्रमाणात काळजी घ्यावी लागते. तर ती काळजी कोणती आहे मित्रांनो, तर तुम्ही फक्त व्हिडिओवरती 1 मिनिटापर्यंत जर चांगलं ऑडियन्सला रोखून ठेवलं, तर तुमचा व्हिडिओ जर 10 मिनिटाचा असेल तर तुमचं आत्तापर्यंत फक्त 10% ऑडियन्स रिटेन्शन आलेलं आहे. तर यूट्यूबचं असं सांगणं आहे की तुमचा व्हिडिओ जर व्हायरल व्हायचा असेल तर कमीत कमी 40% ऑडियन्स रिटेन्शन तुम्हाला व्हिडिओवरती आलं पाहिजे. 40% जर ऑडियन्स रिटेन्शन तुम्हाला आलं तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो. आणि
माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतो तुम्हाला, जरी तुम्हाला 30 ते 35% जरी ऑडियन्स रिटेन्शन आलं तरी देखील तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो. कारण मित्रांनो माझे जितके व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत ते पहिल्यांदा 40-45% ऑडियन्स रिटेन्शन होतं, नंतर कमी कमी होत ते 30-35% आलं. कारण ऑब्व्हियसली व्हिडिओ जेव्हा व्हायरल होतो तेव्हा जास्त लोक व्हिडिओ बघतात आणि त्यामुळे काही लोक कमी बघतात व्हिडिओ, काही लोक पूर्ण व्हिडिओ बघतात, त्यामुळे ॲव्हरेज वॉच ड्युरेशन थोडं कमी येत राहतं. त्यामुळे 30% जरी असेल तुमचं इन फ्युचर तरी देखील तुमच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज येत राहतात. आता मित्रांनो तुम्ही म्हणाल 30-40% हे आम्हाला समजलं नाही, तर तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुमचा व्हिडिओ जर 10 मिनिटाचा असेल तर काही लोक तुमचा व्हिडिओ 1 मिनिटामध्ये बघून सोडून देतील, काही लोक 10 मिनिटाचा आहे तर 10 मिनिटं पूर्ण बघतील, काही लोक 5 मिनिटं बघतील, काही लोक 4 मिनिटं बघतील. ठीक आहे, सगळ्यांची बेरीज करून त्याला किती लोकांनी बघितले हे डिवाइड केल्यानंतर तुमचं ॲव्हरेज वॉच टाईम येतं. म्हणजे समजा 10 लोकांनी व्हिडिओ बघितले, काही लोकांनी पूर्ण बघितले, काही लोकांनी कमी बघितले आणि 10 लोकांचे व्ह्यूज मिळून जर तुमचा 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर 100 मिनिटं वॉच टाईम होण्याऐवजी जर 40 मिनिटं वॉच टाईम आलं फक्त, तर मित्रांनो बघा 40% वॉच टाईम तुमचं झालं. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, जर तुमचा 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल आणि लोक जर 50 म्हणजे 5 मिनिटापर्यंत जर ॲव्हरेज वॉच ड्युरेशन तुमचं येत असेल तर अगदी चांगलं आहे. त्याचबरोबर व्हिडिओचा CTR जो मी तुम्हाला म्हटलो थंबनेलचा, तर थंबनेल जर 10% लोक जर थंबनेलवरती क्लिक करत असतील तरी चांगला आहे आणि जर 20% करत असतील तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यापासून तरी कुणी रोखू शकत नाही. जरी त्याला आत्ता व्ह्यूज आले नाही तर थोड्या वेळानंतर त्याला व्ह्यूज यायला चालू होतात. सो मित्रांनो या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन म्हणजे आता तुम्हाला मी सांगतो. पहिली गोष्ट तुम्हाला डिमांड कशाची आहे मार्केटमध्ये ते ओळखून त्यावरती व्हिडिओ बनवणं. दुसरी गोष्ट तुमच्या व्हिडिओमध्ये चांगली हुक वापरणं जेणेकरून लोक पहिले 1 मिनिटामध्ये व्हिडिओ सोडून जाणार नाहीत. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या व्हिडिओचा थंबनेल चांगलं करणं. थंबनेल जितका चांगला तितके लोक तुमच्या व्हिडिओवरती येतील. आता व्हिडिओवरती लोक आले म्हणजे व्हिडिओ व्हायरल झाला असं नाही, तर त्या व्हिडिओवरती तुम्हाला कमीत कमी 40% ॲव्हरेज वॉच ड्युरेशन म्हणजे 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 4 मिनिटापर्यंत वॉच ड्युरेशन येण्यासाठी व्हिडिओवरती जास्तीत जास्त टाईम तुमच्या ऑडियन्सला तुम्हाला रोखून ठेवता आलं पाहिजे. तर ते झालं मित्रांनो ॲव्हरेज वॉच ड्युरेशन. हे जर मित्रांनो ह्या 4 गोष्टींवरती पूर्णपणे तुमच्या व्हिडिओ व्हायरल होण्याचे सिक्रेट असतात. ह्या 4 गोष्टी जर तुम्ही योग्यरित्या फॉलो केल्या आणि तुमच्या व्हिडिओमध्ये या 4ही गोष्टी असतील तर तुमचा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होतो. आता त्याच्या पुढची एक ॲडव्हान्स गोष्ट काय, तर यूट्यूबवरती सगळेच व्हिडिओ व्हायरल होतात असं नाही मित्रांनो. ज्या गोष्टींची मार्केटमध्ये डिमांड आहे तेवढेच व्हिडिओ व्हायरल होतात. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त ट्राय करा की डिमांडेड व्हिडिओ बनवा. कारण मित्रांनो तुम्ही काय म्हणाल की माझा एखादा व्हिडिओ व्हायरल केल्यामध्ये सगळेच व्हायरल जायला पाहिजे, तसं अजिबात नसतं मित्रांनो. यूट्यूबवरती सगळेच व्हिडिओ तुमचे व्हायरल होणार नाहीत, पण थोडेफार होतील. आणि जरी तुमच्या व्हिडिओवरती महिन्यातून 1 ते 2 व्हिडिओ जरी व्हायरल झाले, 30 व्हिडिओमधले 2 व्हायरल झाले तरी देखील तुमच्या चॅनलची रीच चांगल्या प्रकारे टिकून राहते आणि तुमचा चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होतो. आशा आहे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की यूट्यूबवरती व्हिडिओ कसे व्हायरल होतात. तुम्हाला देखील यूट्यूबवरती चांगल्या प्रकारे करिअर घडवायचं असेल तर तुम्ही आपला प्रो यूट्यूबर कोर्स नक्की जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. हा कोर्स पूर्णपणे रेकॉर्डेड असल्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही बघू शकता. जे पण प्रश्न येतील तुम्हाला मला व्हॉट्सअपवरती तुम्ही डायरेक्टली विचारू शकता, कारण तुम्हाला कोर्स घेतल्यानंतर एका प्रीमियम व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केलं जातं, तिथे तुम्ही सगळ्या शंका विचारू शकता. सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.